आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशिष्ट असं महत्त्व आहे. तर आज आहे 31 मार्च 2026. आज दमणक चतुर्दशी आहे. ही दमणक चतुर्दशी चैत्र महिन्यातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो, जो प्रामुख्याने दवणा नावाची वनस्पती आहे ती भगवान विष्णू किंवा शंकरांना अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. हीच दवणा वनस्पती पवित्र मानून देवांना वाहिली जाते आणि त्यातूनच शीतलता व धार्मिक प्रसन्नता मिळते असं म्हणतात. आता चैत्र महिन्यात देवांना दवणा का वाहतात असा प्रश्न असतो. तर याचंच उत्तर घेऊन येणारी ही कथा. चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षात सर्व देवांना दवणा वाहिला जातो. त्या संदर्भात एक कथाही सांगितली जाते. शिवांच्या क्रोधातून कालभैरव प्रकट होताच त्यानं ब्रह्मदेवांचं 5वं मस्तक तोडलं आणि ते त्याच्याच डाव्या हाताला ब्रह्महत्या होऊन चिकटलं. त्यातून गळणारं रक्त प्यायला कुत्री पिशाच्च गोळा झाली. तर त्यांचा आणि या उग्र बटूच्या भय निर्माण करणाऱ्या रव म्हणजेच आवाजामुळे याला भैरव असं नाव मिळालं. साक्षात पितामहांना शासन झाल्यानं सगळी सृष्टी घाबरून गेली. भैरवाला आवर घालण्यासाठी विष्णूंनी त्याला शाप दिला. सर्वांचं दमन करणारा तू वनस्पती होशील. तक्षणी तो उग्र भैरव उग्रवासाची वनस्पती झाला. तोच दमणक अर्थात दवणा. असा हा भैरव दवणा झाल्यावर विष्णूंनाच त्याची दया आली. त्यांनी त्याला मूळ रूपात आणून वर दिला. आजपासून तू आम्हाला सर्व देवांना प्रिय होशील. चैत्र महिन्यात आम्ही तिथीवर तुला धारण करू. उदाहरणार्थ तृतीया, गौरी चतुर्थी, गणपती पंचमी, लक्ष्मी षष्ठी, कार्तिक पौर्णिमा हे दिवस म्हणजेच तुझी हक्काची तिथी. तेव्हा तू स्वतः आणि एकविरा हा दवणा धारण करा. याला अनुसरून आजही आपण चैत्र महिन्यात देवाला दवणा अर्पण करतो. अशी होती दमणक चतुर्दशीची पौराणिक कथा. आज आहे दमणक चतुर्दशी म्हणजेच चैत्र शुक्ल चतुर्दशी. आज सर्व देवांना दवणा वाहण्याची हक्काची तिथी. तुमच्याही घराच्या आसपास जर दवणा असेल तर देवांना नक्की वाहा, कारण हा दवणा उष्णतेमध्येच शीतलता देण्याचे काम करतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.